विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाढलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येत आहेत. उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेले. एकंदरीत पाहायला गेलं तर उमेदवारी मिळवण्यामध्ये काही जणांना रस्सीखेच करावी लागली, संघर्ष करावा लागला. बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार तर काही ठिकाणी बंडखोरी देखील पाहायला मिळणार आहे. मात्र बीड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडनं शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. मात्र या जागेवरती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांचं नाव चर्चेत होतं. मात्र शेवटच्या क्षणी एबी फॉर्म जोडलेला आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी. तेच योगेश क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, उमेदवारीसाठी खूप रस्सीखेच पाहायला मिळाली, संपूर्ण राज्यामध्येच मिळालेली आहे. त्यातल्या त्यात बीड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षाकडनं किंवा दोन्ही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, रस्सीखेच पाहायला मिळाली उमेदवारीसाठी. तुम्हाला शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला. तीन प्रमुख पक्षाची या ठिकाणी युती असल्यामुळं तिन्ही पक्षातील इच्छुकांचं नक्कीच आपापल्या परीने प्रयत्न होता की आम्हाला उमेदवारी भेटावी. आम्ही सुद्धा आमचं काय काम आहे, आम्ही कशा प्रकारे लोकसंपर्कात आहोत, किती लोक आमच्यासोबत आहेत आणि आमची निवडणुकीची कशी तयारी आहे, ही सगळी मांडणी आमच्या पक्षाकडे केलेली होती. आणि त्यातून ह्या तिन्ही पक्षाचे प्रमुख जेव्हा भेटले त्यांच्या चर्चेतनं निर्णय झाला आणि मग उमेदवारी अधिकृतरित्या आम्हाला कळवण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल केला, श्री गणेशाचं दर्शन घेतलं, नारायणगडाचं दर्शन घेतलं, सर्व महापुरुषाचं दर्शन घेतलं. काय आशीर्वाद मागितला तुम्ही? हे आता प्रत्येक जागेचं महत्त्व आहे. तिथं जाऊन आपलं नतमस्तक होणं आणि आशीर्वाद घेणं हे आपलं कर्तव्य असतं कुठलंही चांगलं काम सुरू करण्याच्या आधी. आणि त्या महापुरुषांचे जे विचार आहेत ते विचार आम्ही तिथून आत्मसात करणं, त्यांना नमन करणं आणि त्यांच्या विचारानुसार आपल्याला पुढं चालायचं आहे हे आपण संकल्प त्या ठिकाणी करून मग सुरुवात करतो. अजितदादांनी तुमच्यावरती बीडची मोठी जबाबदारी दिलेली आहे. कसे तुम्ही पात्र ठरणार आहात? हो, बीड नक्कीच जिल्ह्याचं ठिकाण आहे. बीड शहर त्यातला विधानसभा क्षेत्रातला अर्धा भाग आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं बीड विधानसभा आहे आणि त्यांनी जी जबाबदारी टाकली ती मी आणि माझे सर्व सहकारी नक्की ती पेलवतील आणि चांगल्या रीतीने हे निवडणुकीचा निकाल आम्ही काढू. उमेदवारी अर्ज दाखल झालेत, आज वैध देखील झालेत काहींचे उमेदवारी अर्ज. बंडखोरी पाहायला मिळणार आहे. मित्रपक्ष शिवसेना आहे, भाजपा आहे, कसं रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत? अनिल जगताप देखील तयारी करतात. आता त्या पक्षातील जे प्रमुख आहेत ते नक्कीच आपापल्या पक्षातील लोकांना बोलतील आणि महायुती ही इंटॅक्ट राहील याचा ते सुद्धा प्रयत्न करतील. आम्ही सुद्धा आमच्या परीनं जेवढे लोक जोडता येतील तेवढा प्रयत्न करू. पण माझ्या माहितीप्रमाणे 95 इच्छुकांचे अर्ज हे बीड विधानसभेसाठी आलेले आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर बीड विधानसभा मतदारसंघ म्हटलं तर क्षीरसागर नाव पुढे येतं कंटिन्यू. आता देखील क्षीरसागर आहेत. तुमची आणि प्रमुख लढत म्हटलं तर महाविकास आघाडीची होणार आहे. पुढचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदीप क्षीरसागर आहेत, बीडचे विद्यमान आमदार आहेत. त्यांचा आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? नेमकं काय तुमच्या बीड विधानसभा मतदारसंघाकरिता तुम्ही काय आखलेलं आहे नियोजन वगैरे? त्यांच्यात आणि माझ्यामध्ये क्षीरसागर आडनाव हे वगळता खूप सारे फरक आहेत. हे तुम्हाला माहिती आहे, काय त्यांनी कामं केलेत, काय दिवे लावलेले आहेत मागच्या 5 वर्षात. त्यामुळं त्यांच्यात आणि माझ्यात मला जर फारसा फरक नसता वाटलं तर आम्ही सोबतच असतो. पण त्यांचे भिन्न विचार आहेत आणि काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आमची काम करण्याची पद्धत हे सर्व समावेशक, सगळ्या लोकांना घेऊन सोबत कायम लोकात राहणं, अडीअडचणी सोडवणं लोकांची, या प्रकारची आमची पद्धत जी काकूनानांपासून चालत आलेली आहे तो वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने सुरू केलेलं आहे. संदीप क्षीरसागरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की पुढच्या महायुतीकडनं अद्यापर्यंत उमेदवारच जाहीर होत नाही, याच्यामध्येच आमचा विजय आहे. ज्यांना शेवटच्या क्षणी फॉर्म मिळाला ते काय करू शकतात? आता त्यावर मी काय सांगू शकतो. आता जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे त्यावेळेस तर फॉर्म आलेला आहे, तर तो भरलाय आणि वेळेतच भरलेला आहे. तो उमेदवारी अर्ज सुद्धा वैध झालेला आहे. आणि ते ज्या आघाडीमध्ये आहेत त्या आघाडीमध्ये जेवढे आमदार आहेत त्यांचे पहिल्या यादीत नाव आले होते. यांचं दुसऱ्या यादीपर्यंत रडापडी होऊन नाव येण्यापर्यंत ह्यांची वेळ आली. तर नेमका पक्षाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे, मेसेज तरी त्यांच्या मार्फत काय गेलेला आहे, हा सुद्धा प्रश्न बीड विधानसभेत आहे. भैया, प्रमुख लढत तुमची कोणासोबत असणार आहे? मला वाटतं 3 पक्षाची इथं युती आहे आणि 3 पक्षाची समोर आघाडी आहे. त्यामुळं 3 पक्षाचे लोक ज्या ठिकाणी असतात तिथं पक्षीय
आपण जर बघितलं, मागच्या जरी निवडणुका बघितल्या किंवा नुकतीच झालेली लोकसभा जरी बघितली, तरी पक्षाकडून जे प्रमुख पक्षाकडनं आलेले आहेत, ते इथं उमेदवार स्पर्धेत राहतील. संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर पाहायला मिळेल. पाहायला ते समजा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, मी इथं महायुतीचा उमेदवार आहे, तर ती लढत आपल्याला भेटेलच. नक्कीच बीड विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही काय विजन समोर घेऊन जाणार आहेत, तुमचे जाहीरनामे काय असणार आहेत? बीड विधानसभा क्षेत्राचा जवळपास अर्धा भाग हा बीड शहराचा आहे. बीड शहराचा गेले अनेक वर्ष आपण पाहताय की माझे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे इथं नगरपालिकेच्या माध्यमातून कारभार बघतात, त्यामुळे मला त्याचा चांगला अभ्यास आहे नगरपालिकेचा आणि बीड शहराच्या विकास कामाचा. त्यामुळे इथं जे जे पेंडिंग काम आहेत, जे मागच्या 5 वर्षात होऊ शकले नाहीत, ते आधी आम्हाला पूर्ण करायचे. शहर हे झपाट्याने वाढतंय, याचं 3 पट वाढ मागच्या 10-12 वर्षात या शहराची झालेली आहे. त्यामुळं इथल्या वाढत्या गरजा, बाहेरून ग्रामीण भागातून बीड तालुक्यातून इथं येणारे राहणारे लोक, जे लोकसंख्या वाढत आहे, त्यासोबतच इतर तालुक्यातील लोक सुद्धा जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे बीडमध्ये येऊन राहतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बीडवर जे बर्डन येत आहे शहरावर, ते सोडवण्याचं आमच्या समोर आव्हान आहे आणि त्यासाठी मला शासनाच्या माध्यमातून मोठं बजेट खेचून बीड शहरात विकासासाठी आणावं लागेल. त्यासोबतच याला कनेक्टेड 8 सर्कल आहेत त्या विधानसभा क्षेत्रात, तिथं सिंचनासाठी मला प्रामुख्यानं काम करायचं आहे, रोजगार निर्मितीसाठी काम करायचं आहे, महिला बचत गटांना फायनान्सिंगसाठी आम्हाला काम करायचं आहे. या एक नाही अनेक गोष्टी आहेत, पण प्रमुख या सर्व गोष्टींवर आम्हाला काम करायचं आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल केलाय, वैध देखील झालाय. प्रचाराला कोण कोण येणार आहे, कशा सभा असणार आहेत, कसे नियोजन असणार आहे आणि काय सांगाल? प्रचाराला आता महायुतीचे जे सर्व स्टार प्रचारक आहेत, त्याच्या आमच्याकडं याद्या त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याकडं आमच्या पक्षातील प्रमुख काही लोक, त्यांच्या तारखा आम्ही घेऊ आणि युती जे घटक पक्ष आहेत त्यामधील सुद्धा जे कोण येऊन इथं मतदानावर ज्यांचा प्रभाव पडेल, अशा लोकांना आम्ही नक्कीच विनंती करू की आपण या म्हणून. विधानसभा निवडणुकांचं रणधुमाळी लागलेले आहे. आमच्या माध्यमातून बीड मतदारसंघातील नागरिकांना, मतदारांना काय आव्हान असणार आहे तुमचं, कार्यकर्त्यांना देखील? मी तुमच्या मुंबई तकच्या माध्यमातून सर्वप्रथम तर आता दीपावली सुरू झालेली आहे, सर्व बीड विधानसभा क्षेत्रातील आणि जिल्ह्यातीलच नागरिकांना या दीपावली निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात आपण भूतकाळातील झालेली चूक सुधारावी आणि भविष्य काळ आपला चांगला असावा, विकासात्मक असावा, यासाठी विकासाच्या बाजूने मतदान करावं, एवढी मी त्यांना विनंती करेल. योगेश क्षीरसागरांचा विजय कसा असेल, एकंदरीत किती मतांनी विजय होऊ शकतो, काय विश्वास आहे तुम्हाला? आता निवडणूक प्रक्रिया जस्ट सुरू झालेली आहे आणि फॉर्म छाननी, आज छाननीचा दिवस आहे. आता ज्यावेळेस सगळे अर्ज कितपत राहत आहेत, किती निघतायत, हे सगळं झाल्यानंतरच गणित त्याचे मांडता येतील आपल्याला. नक्कीच हे होते महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर. ज्या पाठीमागे चुकी झाल्या, त्या चुक्या होऊ नयेत किंवा त्या चुक्या सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं देखील सांगितलं आहे. त्याच पद्धतीनं मी माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तो ठाम आहे आणि एकंदरीत माझा विजय देखील असणार असल्याचं योगेश क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.